माझं नाव चंद्रकांत सर. मी याच्या अगोदर कधी हा किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, पण आज प्रत्यक्षात पाहणार आहात. मागची बाजू आहे. जेव्हा 2005 साल तेव्हा गडाच्या समोर रायगडाचा जो मेन दरवाजा आहे, दरवाजाचं नाही महादरवाजा, हा महादरवाजा जर तुम्हाला पाहायचं असेल तर गडावरती पायी यावं लागतं, इथून खाली पायऱ्याने उतरावं लागतं. कारण इथून खाली 500 पायऱ्यांवरती रायगडाचा महादरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. रायगड पूर्ण पाहायचा असेल एक दिवस पुरणार नाही, कारण गडाचं पूर्ण क्षेत्र 1200 एकर मध्ये विस्तारलेलं आहे. या गडावर एक पाऊण तासात काय पाहू शकता, रायगड किल्ल्याचा प्लेन भाग, सपाटी भाग, ज्या भागावर इमारती आहेत ना, तो परिसर एकर मध्ये विस्तारलेला आहे. या रायगडची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट. पायथा ते माता ही हाईट आहे 1375 फूट. म्हणजे जिथे रोपेत बसल्यात रोपेत पर्यंत आला ते 1375 वरती तर गड बांधायला 10 वर्ष लागली. हिंदू गड बांध आर्किटेक्ट होती हिरोजी इंदूर. कारण गड बांधत 14 वर्ष लागली होती. 14 वर्षामध्ये या गडावरती काय बांधलं, अशा 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या, 11 मोठमोठी तलाव, गुळ, चुना आणि शिष्यामधले एकाचं बांधकाम आहे. आज आपण वाळू, सिमेंट किंवा रेती वापरतो. सर तुम्हाला गडावरती काय दगडी पाहायला भेटलं, विटकाम आहे. दगडी शिवकाळातले आहेत, पण जे विटांचे आहेत ते पेशवे काळातले आहेत. कारण शिवरायांच्या नंतर 1733 ला गडावरती पेशव्यांचं विटकाम पेशव्यांनी केले. बांधकामात दगड लागला ना, तो काय गडाच्या खालून आणला, तर गडाच्या माथ्यावरती जी पाण्याची तलाव खोदली त्यातला दगड काढल्याने किल्ल्याचं बांधकाम केलं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. दगड काढल्यामुळे पाणी प्यायला तलाव किल्ल्याचं बांधकाम झालंय. आज तुम्ही गड बघताय, पण या गडावरती कुठे छप्पर पाहायला भेटते का? एक प्रश्न असेल की त्या काळात छप्पर होतं की नव्हतं. पण त्या काळात त्या गडावरती सागाची लाकडं आणि कुंभाराने घडवली मातीची कवळ होती, जशी आपल्या गावातल्या घरांना असतात तशी. पण 10 मे 1818 ला इंग्रजांनी या गडाचं वैभव पाहवलं नाही, म्हणून 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी नाव होती कर्नल पॉर्थर आणि मेजर हॉल, या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी गडावरती तोफेचा भडीमारा केला आणि गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे त्यावेळी जी गडा लागली आग होती ती पूर्णपणे किल्ला 11 दिवस जळत होता. त्यामुळे आज फक्त इथे आपण पडलेल्या इमारती पाहू शकतो, छत कुठे पाहायला भेटणार नाही, कारण ते इंग्रजांनी जाऊन टाकलेलं आहे. पण या गोष्टीवरती जर विचार केलात ना, तर आज कुठेतरी आपल्या दूर किंवा कम नशीब म्हणलात ना, आपल्या महाराष्ट्र राज्यातले किल्ले आपण पाहिले ना, ते पडलेल्या उपनावस्थेत पाहायला भेटतात. पण जर महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात गेलात ना, तर तिथे गड किल्ले आपण पाहिले तर जसेच्या तसे सुरक्षित भेटतात. त्याचं कारण काय होतं माहिती आहे, की त्या काळातले जे महाराष्ट्रात मराठी किंवा मराठी सरदार होते ते कधी झुकले नव्हते आणि कधी शरण गेले नव्हते. पण जे राज्य बाहेरचे राजे होते, जर कोण हल्ला करत असेल तर गड वाचवण्यासाठी शरण देत होते आणि आपले गड किल्ले वाचत होते. आपल्या मराठ्यांनी इंग्रजांना मुघलांना शेवटपर्यंत लढा दिला, म्हणून आपल्या किल्ल्यांची पडकी अवस्था आपल्याला पाहायला भेटते. म्हणून मला असं म्हणायचं आहे की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. मोडेल मोडेल पण वाचणार नाही, ही मराठ्याची जात आहे, मराठी जात आहे. आता आपण गड पाहायला सुरुवात करतो. साहेब तुम्हाला एक भिंत पाहायला भेटते ना, या भिंतीला एकाला एक लागून 6 दरवाजे आहेत, एकाला एक लागून 6 सेम टू सेम महाल आहेत. या महालांना इतिहासात म्हणतात राणीमाल म्हटलं तर शिवरायांना 8 राण्या होत्या. सईबाई, सोयाबाई, पुतलाबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्षूबाई आणि गुणवंताबाई अशा मर्दांना 8 राण्या होत्या. कारण या रायगडावरती राजांच्या 8 राण्या केल्या होत्या, त्या काय हाऊस मोहूस म्हणून केल्या होत्या. तर या स्वराज्याचा विस्तार वाढावा म्हणून शिवरायाने 8 राण्या केल्या. मोठमोठ्या बलाढ्य नामवंत सरदारांच्या मुली केल्या. जे सरदाराची मुलगी केली तो सरदार येऊन या स्वराज्यात सामील झाला आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य शिवराय निर्माण करू केलेले आहेत. उत्तराखंडात कवी भूषण आले होते, ते काय बोलले होते की काशियों की कला जाती है, काशियों की कला जाती है, मथुरा में मस्जिद वस्ती. अगर शिवराय नव्हते तर सबकी सुन्नत बन सकती, अगर शिवराय नव्हते तर सबकी सुन्नत बन सकती. राजांना राण्या 8 होत्या, गडावरती 6 राण्या राहत होत्या. महाराजांच्या ज्या पहिल्या राण्या होत्या ना सईबाई, यांची देवात किल्ले राजगड झाली. आज जर तुम्ही राजगडला गेलात ना, तर त्या ठिकाणी सईबाईंची समाधी पाहायला भेटेल. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा राजगड किल्ला आहे. संभाजी महाराजांचं वय 2 वर्षाचं असताना सईबाईंचं निधन राजगडवरती झालं. महाराजांच्या 3 नंबर पत्नी होत्या पुतलाबाई, खाली पाचड गावी राहायच्या जिजामातेच्या सेवेसाठी. उरलेल्या 6 राण्या
या 6 मालती राहिल्या. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत एका एवढा एक माल, असे एकाला एकूण 6 माल आहेत. फक्त इतिहासात कुठं लिहिलेलं नाही कुठली राणी कुठल्या मालात राहत होती. हा पुढचा ओढा राणीचा बैठक रूम, म्हणजे आपल्या घरी आपला हॉल असतो तसं हॉल. याच्या पाठीमागे राणीचं अंतापूर. अंतापूर म्हणजे बेडरूम, तिकडे टॉयलेट बाथरूम. तर वरच्या बाजूला खिडकी बघा हवा घ्यायला, कारण त्या काली अशी फॅनी पद्धत काहीच नव्हत्या. खिडकीतून राणीला हवा येत होती. तुम्ही आतमध्ये जाऊन त्या खाली टॉयलेट बघून घ्या. आपण धान्य करायला पुढे जाऊया. फक्त जाताना खाली वाका वरती